हाय गाईज, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार. आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग मी सर्वांचं मोस्ट वेलकम. तर कायच आज 7:15 वाजताच नदीवर आलो आहे. तर रनिंग वगैरे जस्ट करून नदीवर चालू आहेच. तर आता नदीवर पोहोचणार. तर काय आज 75 देवाचा 11वा दिवस आहे. तर 11 दिवसाचे आज खतरनाक फाडू जबरदस्त आज वर्कआउट चालू आहे सकाळची. तर काय चला सकाळची वर्कआउट करतो आहे. तर आता नदीवर पोहोचलो आहेच, तर तुम्हाला दाखवतो. तर हे बघा काहीच हा इथे मी एक्सरसाइज करतो बघा. इथे पूर्ण मी एक्सरसाइज करतो आहे. तर आता त्या नदीवर आलो आहेच. तर फटाफट जातो आता तिकडे, चालू करतो एक्सरसाइज. तर काहीच 75 डे 11चे माझे आज वर्कआउट कंप्लीट झालेले आहेत. तर पहिल्यांदा धावायला गेलो, तर जास्त नाही आज 1 किलोमीटर धावलो असेल. त्यानंतर नदीवरती आलो. नदीवरती आल्यानंतर पूर्ण आजची वर्कआउट कंप्लीट केलेली आहे. तर आज बघा आज पण सूर्य वगैरे नाही निघलेला आहे बघा. तर आज पण निघायचं बाकी आहे. तर आज आणि पाणी पण आज थोडं गरम आहे, पूर्ण वाफ निघत आहे पाण्यामधून. तर बॉडीची कंडिशन मस्त झालेली बघा, परफेक्ट बघा. तर मस्त वाटते कारण सकाळी सकाळी नदीवरती. आणि कायच आता आदत पडली आहे दररोजची नदीवरती यायची, आंघोळ करण्याची थंड पाण्यामध्ये. आणि सकाळी थंड पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर पूर्ण दिवस फ्रेश जातो आहे आणि मस्त वाटते. पहिले असं गरम पाण्यामध्ये आंघोळ करायचं होतं, अंगावर खूप दुखायचं. पण आता थंड पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर काय पूर्ण फ्रेश आणि मस्त वाटते. तर काय चला आजची वर्कआउट झालेली कंप्लीट. तर काहीच बघा पाण्यामध्ये आता मी 1 मिनटं असं बुडून राहतो. बघू शकता आता 1 मिनटं बुडतो का नाही बुडतो पाण्यामध्ये. तर काहीच 1 मिनटं नाही पाण्यामध्ये बुडवून काय पहिल्यांदा. तर काहीच 1 मिनटं पाण्यामध्ये नाही बुडवत, तर पहिल्यांदा बुडलो. तर प्रॅक्टिस करायला लागेल अजून, तर प्रॅक्टिस करतो. हाय गाईज, तर आज सुट्टी घेतली दुपारून जॉबसाठी. तर आज लवकर आलो. तर वाड्यामध्ये पण जायचं होतं, त्यासाठी आज सुट्टी घेतली आणि लवकर आलो. तर काहीच विचारतात की तू डाएटमध्ये काय घेतोस, डाएट काय घेतोस. तर आज मी डाएट माझं संपलं होतं, तर मी आज परत डाएट आणलं आहे. तर डाएटमध्ये मी एक्झॅक्टली काय घेतो हे तुम्हाला दाखवतो आहे. तर बघा, डाएट खजूर घेतो आहे, त्यानंतर चणे, बदाम, काजू, गुळ, त्यानंतर अक्रोड, अंजीर. अशा प्रकारे मी एवढं डाएटमध्ये घेतो आहे. त्यानंतर हे माझं डाएट आहे. तर मी डेली हे वर्कआउटमध्ये डाएट यूज करतो आहे. तर आता तुम्हाला दाखवलं की डाएट एक्झॅक्टली मी काय घेतो. तर डाएटमध्ये मी एवढं काय असं यूज करतो आहे. दुसरं पण आहे, तर कच्चे चणे, त्यानंतर कच्चे शेंगदाणे,
हे पण मी डाएटमध्ये घेतो आहे. तर ते मी आणले आहेत, ते आणले आहेत मी पण. तर ते पण मी घेतो आहे. सकाळी चणे वगैरे घेतो आहे. तर मी सकाळी करतो, त्यानंतर सकाळी काजू, बदाम, त्यानंतर अंजीर वगैरे, अक्रोड वगैरे आणि चणे. तर चणे, कच्चे चणे हे मी मिक्स करून पूर्ण सकाळी भिगवतो आहे आणि ते सकाळी मी डाएटमध्ये घेतो आहे. तर असं प्रकार आहे. त्यानंतर मी डाएटमध्ये बघायला गेला तर केलं पण घेतो आहे आणि आता ॲड करणार आहे दूध वगैरे मी घेत नाही, पण दूध पण मी घेणार आहे. तर ते पण मी घेणार आहे. तर डाएटमध्ये माझं एवढं काही गोष्टी वगैरे आहेत मी डाएटमध्ये घेतो आहे. गॅस बघा, आता आले जिममध्ये आणि 75 डेचा 11वा दिवस आहे. तर 11 दिवसाचे आज वर्कआउट आहे ट्रायसेप. तर ट्रायसेपचं वर्कआउट करायचे बघा, ट्रायसेप वर्कआउट. तर आता जस्ट आलेलो आहे. तर सकाळी गेलो होतो नदीवरती, त्यानंतर 25 मिनिटं सकाळी गेली. त्यानंतर जॉबला गेलो होतो. जॉब आल्यानंतर आता जिममध्ये आलो आहे. तर जिममध्ये 25 मिनिटाचे वर्कआउट करायचे. तर 75चा 11वा दिवस आहे. तर आज ट्रायसेप करायचे. तर ट्रायसेप कसे करतात हे तुम्हाला 3-4 सेट दाखवतो तुम्हाला मी. हाय गाईस, तर बघा वर्कआउट कंप्लीट झालेले आहे आणि सर्वांची वर्कआउट कंप्लीट झालेली आहे. तर सर्व आता बघा आहे सर्व करतात आणि पूर्ण ट्रायसेप केलेले आहे, पूर्ण हेवी ट्रायसेप बघा. तर फाडू केले, वर्कआउट कंप्लीट झालेले आणि 75 डे हार्ड चॅलेंजचा 11व्या दिवसाची आज वर्कआउट खतरनाक कंप्लीट झालेली आहे. तर आता काहीच घरी जातो आहे.